होती 31 तारखेला, तर माझा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाहीये। मी कलेक्टर ऑफिस मध्ये आलेली आहे, तर तिथं म्हणतात की तुमची केवायसी चुकलेली आहे, पण आमची केवायसी सक्सेस झाली होती असा आम्हाला मेसेज आला होता, तरी पण आमचे पैसे आले नाही। आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी इथं जमा झालेलो आहोत कलेक्टर ऑफिस बशी, तरी पण थांबा करत आहे। हे काय म्हणे ऑफिस वाले काय बोलले? केवायसी झाली नाही म्हणले, तुमची केवायसी चुकली म्हणतात, पण ते म्हणतात आमची केवायसी झाली होती, सक्सेस दाखवली आमची, तरी पण नाही म्हणतात। मग याच्यावर काय? आता बाकी इतर महिलांना काही हप्ता मिळाला का? काही नाही, हप्ता मिळाला नाही, काही 2 महिन्याचा हप्ता आम्हाला नाही मिळालेला। नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी देवानंद गव्हांदे, आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। तर बहिणींनो, ताजी बातमी आलेली आहे, खूप मोठी आनंदाची बातमीसुद्धा सोबत आहे। बघा, लाडक्या बहिणींना जे काही नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता या 2 महिन्यांचे हप्ते आलेलेच नाही आहेत, त्यांची केवायसी सक्सेसफुल झाल्यावर सक्सेसफुल दाखवल्यावर सुद्धा त्यांना 2 महिन्यांचे पैसे आलेले नाही आहेत। म्हणजेच की असं तुम्ही समजू शकता की किती मोठा गोंधळ या केवायसी प्रक्रियेमध्ये झालेला आहे। खूप मोठी जे काही तांत्रिक अडचण आहे यामध्ये आलेली होती। वेबसाईट जे होती, राज्य शासनाची जे काही वेबसाईट आहे ज्यामध्ये की केवायसीसाठी त्यांनी ऑप्शन दिलेले होते, त्यामध्ये खूप मोठा घोळ झालेला होता आणि अशातच 60 लाखच्या वर बहिणींची केवायसी बाकी राहिलेली आहे, त्यांना हप्तेसुद्धा आलेले नाही। तर अशात आता मी वारंवार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एक मोहीम चालवलेली आहे आणि मुदतवाढ आपल्याला मिळणारच आहे। अशा प्रकारचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर सुरुवातपासून टाकत आलेलो आहे की घाबरू नका लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा पुन्हा संधी मिळणार आहे। अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ माझे आहेत तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। आणि मी तुम्हाला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे की का मी सांगत होतो की तुम्हाला पुन्हा मुदतवाढ मिळणार आहे, कारण की सरकारला ती मुदतवाढ द्यावीच लागणार आहे। त्यांच्याच घोळामुळे, त्यांच्याच चुकीमध्ये जे काही 60 लाख बहिणी राहिलेल्या आहेत केवायसीमधून, त्यांना मुदतवाढ देणं सरकारचं कामच आहे, कारण की चूक ही शासनाची होती। तर अशातच आता शासनसुद्धा सकारात्मक आहे आणि आता जे काही राज्यमंत्री भोयर आहेत यांनीसुद्धा याबद्दलची कल्पना दिलेली आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की सरकार याबद्दल सकारात्मक आहे। त्यांचं लाडक्या बहिणींच्या केवायसी साठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आपण बघतो की मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये लाडक्या बहिणींचा समावेश आपण त्या ठिकाणी योजनेमध्ये केलेला होता, तर स्वाभाविकच इतक्या सर्व लाडक्या बहिणींचे केवायसी करताना काही कालावधी त्या ठिकाणी लागू शकतो, तर जर का याच्याकरता अजून काही मुदतवाढीची मागणी होत असेल तर निश्चितपणे शासन त्याच्यावर सकारात्मक पद्धतीने विचार करेल। 31 तारखेपर्यंत दिली, आणखी पण मुदतवाढ देऊ शकते लाडक्या बहिणींसाठी, हा संबंधित विभागाचा प्रश्न आहे आणि शासन यथोचित विचार त्याच्यावरती करेल। तर हे होते राज्यमंत्री भोयर आणि यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सरकार सकारात्मक आहे आणि यथोचित विचार सरकार करणार आहे, लाडक्या बहिणींना पुन्हा मुदतवाढ मिळणार आहे। या अगोदर सुद्धा काही ठिकाणी जे काही मोर्चे, धरणे, आंदोलनं लाडक्या बहिणींनी केलेल्या आहे। तुम्हाला माहीतच असेल की आता संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यातून अलग अलग ठिकाणी लाडक्या बहिणींचे धरणे, आंदोलनं, मोर्चे होत आहेत, चक्के जाम होत आहेत, कारण की त्यांची काही चूक नसतानासुद्धा त्यांना आता 2 हप्ते जे काही त्यांचे लाडक्या बहिणींचे 2 हप्ते आहेत त्याला मुकावं लागलं आहे, त्यांना 2 हप्ते मिळालेले नाही आहेत। त्याचबरोबर त्यांची केवायसी सुद्धा झालेली नाही आहे किंवा मग चुकलेली आहे आणि त्यामध्ये त्या राहून गेलेल्या आहेत। तर अशा प्रकारे त्यांचा जो काही आक्रोश आहे आता तो सडकवर आलेला आहे आणि त्यांनी धरणे, आंदोलनाच्या माध्यमातून, चक्का जाम करण्याच्या माध्यमातून आता सरकारला आपलं जे काही आपल्यावर होणारा जो काही अन्याय आहे त्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि मी या अगोदरसुद्धा म्हणत होतो की आपल्यालासुद्धा काहीतरी प्रयत्न करावे लागणार आहेत। ज्यावेळेसपासून हे काही मुदतवाढीचा प्रश्न उद्भवला होता, ज्यावेळेसपासून लाडक्या बहिणींना जो काही हप्ता आलेला नव्हता त्यावेळेसपासून मी तुम्हाला खूप सुरुवातपासून सांगत होतो की आपल्याला मुदतवाढ मिळणार आहे आणि यासाठी सरकार सकारात्मकच होणार आहे, कारण की सरकारची चूक आहे। आणि या अगोदर मी सुद्धा सांगितलेलं होतं की आपल्यालाही प्रयत्न करणं जरुरी आहे, कारण की सरकारच्या ध्यानात जर आणून द्यायचं असेल तर आपल्यालासुद्धा काही ना काही, जसं की जिल्हा कार्यालयात जाऊन आपल्याला जे काही अर्ज द्यायचे असतील किंवा तहसील कार्यालयात जाऊन जे काही महिला व बालविकास मंडळ आहेत त्यांचे जे काही ऑफिसेस आहेत तिथं जाऊनसुद्धा आपण एक अर्ज देऊ शकतो, त्यांना सांगू शकतो की आमची काहीही चूक नसताना आमचं जे काही नाव बाद केलेलं आहे, कारण की आमची केवायसी झालेली नाही आहे, चुकल्यामुळे आम्हाला बाद केलेलं आहे, आमचं 2 हप्ते आले नाही, तर हे तुम्ही तिथं जाऊन सांगू शकता। म्हणजे की सरकारला मालूम पडणार की हा खरंच यांची जी काही याची चूक नाही आहे आणि आपल्याला पुन्हा मुदतवाढ यांना द्यायला पाहिजे। तर अशाच प्रकारे आता सर्वीकडूनच लाडक्या बहिणी आता रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि सरकारला त्याबद्दल सांगायचा प्रयत्न करत आहेत। आणि यामध्ये अमरावती असेल, वाशिम असेल, बुलढाणा असेल, त्याचबरोबर हिंगोली असेल, सांगली असेल, म्हणजेच की संपूर्ण महाराष्ट्रभरमधूनच लाडक्या बहिणी आता बाहेर निघालेल्या आहेत आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला दाद मागत आहेत, न्याय मागत आहेत। तर अशातच आता सरकार सकारात्मक आहे, लवकरच तुम्हाला जो काही
मुदतवाढ आहे, जो काही KYC करण्यासाठी पुन्हा संधी आहे ते मिळणार आहे. आणि आपण जो काही प्रयत्न केला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना धीर देण्याचा आणि त्यांना समजावण्याचा की आणि आपण जे काही सुरुवातपासून सांगत आलेलो की तुम्हाला मुदतवाढ पुन्हा मिळणार आहे, तुम्हाला चान्स मिळणार आहे, तुम्हालासुद्धा एक संधी मिळणार आहे KYC करण्यासाठीची. तर घाबरू नका, धीर धरा. तर अशा प्रकारच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण लाडक्या बहिणींना सांगितलेलं आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींनी ते व्हिडिओज आपले बघितले आहेत त्यांना तर माहीत आहे. तुम्ही जर बघितले नसेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलवर ते व्हिडिओ बघून घ्या. आपण सुरुवातपासूनच लाडक्या बहिणींना धीर देण्याचं काम केलं आहे. आणि आताही सांगत आहे की लाडक्या बहिणींनो, घाबरू नका, चिंता करू नका, टेन्शन करू नका. तुम्हालासुद्धा आता पुन्हा जे काही तुमचं जे काही हप्ता बाकी आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळू शकतात. शासन यावरसुद्धा उपाययोजना करणार आहेत. आणि तुम्हाला जे काही KYC चुकल्यामुळे तुमची जे काही KYC झाली नाही किंवा मग टाईमआउट झाल्यामुळे किंवा मग तारीख निघून गेल्यामुळे तुमची KYC झाली नाही किंवा मग वेबसाईटच बंद पडल्या, म्हणजे इतर खूप सारे कारणं आहेत. तुमचीच चूक नाही आहे, तर शासनाची खूप मोठी चूक या ठिकाणी आहे. त्यांचं पोर्टलच चालत नव्हतं, त्यांचे OTP लवकर येत नव्हता, इतरही खूप सारे कारणं आहेत. तर अशामुळे खूप साऱ्या बहिणींची जी काही KYC राहिलेली आहे किंवा चुकलेली आहे, तर यामध्ये आता सरकार पुन्हा तुम्हाला KYC करण्यासाठी संधी देणारच आहे, कारण की सरकार सकारात्मक आहे. तर घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला पुन्हा संधीसुद्धा मिळणार आहे KYC करण्यासाठी आणि तुमचे जे काही 2 हप्ते बाकी आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळणार असं वाटत आहे. कारण की खूप साऱ्या ठिकाणी जे काही लाडक्या बहिणी धरणे आंदोलन करत आहेत त्या ठिकाणी प्रशासन स्वतः येऊन जे काही विभाग आहेत संबंधित ते स्वतः येऊन त्यांचे जे काही प्रतिनिधी आहेत किंवा मग त्यांचे जे काही अधिकारी आहेत ते स्वतः येऊन तिथं आश्वासन देत आहेत की आम्ही यासाठीचे प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणूनच असं आता वाटत आहे की नक्कीच मुदतवाढ तर नक्की मिळणारच आहे. हे गोष्ट तुम्ही 100% ध्यानात ठेवा. तुम्हाला KYC करण्याची पुन्हा संधी मिळणार आहे 101%. हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. परंतु जे काही 2 महिन्याचे पैसे बाकी आहेत त्यामध्ये आता ते कधी देणार हे पाहण्याजोगं राहणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.